तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आता येणाऱ्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला नवीनच कहाणी बघायला मिळणार आहे. इकडं मात्र आता नवीनच एका मुलीची एंट्री मालिकेमध्ये होणार आहे, ती म्हणजेच अनामिका. तिने खूप छान म्युझिक टीचर असते आणि आता तिची त्याच कॉलेजमध्ये म्युझिक टीचर म्हणूनच एंट्री होणार आहे. तिचं नाव अनामिका असतं. त्यानंतर तिची डायरेक्ट एंट्री मात्र ऋषीच्या आयुष्यातच असते. आता कमळीचं काय होईल आणि काय नाही. त्यानंतर अनामिका येते तेव्हा सगळेजण अस्वस्थपणे कॉलेज स्टुडंट तिच्याकडे बघू लागता. तर प्राजक्ता आणि निंगी एकमेकींना म्हणू लागता, अगं बघ ना, आपल्याला माहीत होतं ना की एक अनामिका म्हणून म्युझिक टीचर आहे, बघ ह्याच आहे त्या, खूप छान गाणं गाताना, इतका गोड त्यांचा आवाज आहे. आणि मग त्यानंतर ती तिथनं जाते. मात्र खूप छान दिसते अनामिका. त्यानंतर ती ऋषीकडे जाते. ऋषीला म्हणू लागते, हाय हॅलो ऋषी, कसा आहेस, तुम्हाला ओळखलं नाही का, अरे बघ ना, मी काय इथं फक्त लेक्चर वगैरे घ्यायला आले नाही, मी माझ्या लग्नासाठी मला मुलगा देखील बघायला आले आहे. आणि मग त्यानंतर अनामिका ऋषीला म्हणू लागते, काय रे ऋषी, आवडले का मी तुला. तर ऋषी मात्र अस्वस्थ होऊन तिला म्हणू लागतो, काय म्हणली तू, मला कळलं नाही. त्यानंतर अनामिका म्हणू, अरे जाऊ दे बाबा, माझं बोलणं तुला कुठे कळणार आहे. त्यानंतर ऋषीच्या हाताला अनामिका पकडते आणि त्याला इकडे तिकडे घेऊन गप्पा मारत फिरत असते. तर त्यानंतर ऋषी मात्र खूप आता वैतागून गेलेला असतो. त्याला एक गोष्ट कळत नसती. आता ही म्युझिक टीचर ही मला डायरेक्टली म्हणते, तू ओळखलं का मला, मी तर हिला कधी बघितलेलं नाही, फक्त माहिती म्हणून की ही म्युझिक टीचर आहे आणि ही तर लेक्चर घ्यायला आली, मग ही माझ्यासोबत इतकं जवळची व्यक्ती असल्यासारखं का बोलते, मला कळत नाही. ऋषीला मात्र कमळीचा चेहराच त्याच्या डोळ्याच्या समोर येत असतो. त्याला वाटत असतं, आता हे जर कमळीनं बघितलं ना, मग तर काही खरं नाही. माझं अगोदरच या कमळीवर इतकं प्रेम आहे, तरी ती मला काही होकार देत नाही, सांगत नाही तिच्या मनातल्या गोष्टी. आणि आता जर तिने हे सगळं बघितलं ना, मग तर काय, मला कमळीला आयुष्यातून गमावंच लागेल. त्यानंतर ऋषीला याच गोष्टीची भीती असते. तर आता अनामिका फक्त इथं एक लेक्चर घेण्यासाठी आलेली असते, पण तिला मात्र तिच्या स्वतःच्या लग्नासाठी तिला एक छान असा मुलगा देखील बघायचा असतो आणि त्याच्यासोबत तिला सेटल देखील व्हायचं असतं. त्यानंतर मग आता अनामिकाला तर ऋषी इतका आवडलेला असतो. तिला तर वाटत असतं, मी आता डायरेक्टली इथं आले ना लेक्चर घ्यायला, मी ऋषीसोबतच लग्न करणार आहे, माझं आयुष्य सगळं काय आता ऋषीच आहे, अनामिकाचं असं म्हणणं असतं. तर मित्रांनो बघा, आता अनामिकाची एंट्री तर 8 एप्रिलपासून होणार आहे. मालिकेमध्ये आपल्याला नवीनच ट्विस्ट बघायला मिळणार आहे. खरंच हा ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि खूप छान अशी मालिका इथून पुढे आपल्याला छान छान एपिसोड असे दाखवणार आहे. कमळी आणि अनामिका दोघीही मात्र आता ऋषीवर प्रेम करणाऱ्या झाल्या. आता ऋषी मात्र कोणाची निवड करतोय आपण नक्की येणाऱ्या भागात बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.